deployment.yaml. हे डिप्लॉयमेंट साठीची YAML फाईल आहे. याच्यामध्ये आपण 3 रेप्लिका स्पेसिफाय केल्या होत्या आणि इमेज स्पेसिफाय केली होती बस. आणि लेबल्स बस. मेटाडेटामध्ये नेम आणि लेबल्स. kubectl अप अँड रनिंग आहे का चेक करतो. गेट पॉड्स काय घेतलं होतं ते दाखवतो. रनिंग आहे पाहिजे 31 आवर. डिलीट करतोय परत एकदा दाखवतो. kubectl delete pod name. kubectl गेट पॉड्स करायला गेलं परत 3 पॉड्स अप अँड रनिंग दिसणार. हे पहिलं 6 सेकंद. हा आता पॉड क्रिएट झाला. हे डिप्लॉयमेंटचं फीचर आहे. हां, की तुम्ही जेवढा पॉड स्पेसिफाय केलेत तेवढ्या कंटिन्युअसली रनिंग राहणार आहेत. एनिवे तुम्ही जितके पण पॉड्स काही कारणाने तुमचे क्रॅश होत आहे किंवा स्टॉप होत आहे तर ते ऑटोमॅटिकली नवीन पॉड्स क्रिएट करते. याच्या आधी आपण रेप्लिका सेट पाहिलं होतं. तर रेप्लिका सेट आणि डिप्लॉयमेंटमध्ये फीचर काय आता. एक मिनिट. kubectl ह्या गेट डिप्लॉयमेंटमध्ये मला कुठली डिप्लॉयमेंट अप अँड रनिंग आहे ते दिसतं. गेट डिप्लॉयमेंट तिचं नाव दिसतं. nginx डिप्लॉयमेंट. kubectl डिस्क्राईब त्याच्याबद्दल डिटेल इन्फो. डिस्क्राईब डिप्लॉयमेंट nginx डिप्लॉयमेंट. रेप्लिकाजमध्ये 3 स्पेसिफाय केले होते की मला 3 हवे आहेत डिझायर्डमध्ये आणि 3 अवेलेबल दाखवते. याच्या जागी जर 2 अवेलेबल असत्या म्हणजे 2 क्रिएट केले असते एकला प्रॉब्लेम असता तर 1 अनअवेलेबल इथं दाखवलं असतं. बाय डिफॉल्ट डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजी रोलिंग अपडेट आहे हे मी सांगणार आहे. म्हणजे डिप्लॉयमेंटचे अजून फीचर्स आहेत. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज यूज करतो आपण डिप्लॉयमेंटसाठी. ही डिफॉल्ट आहे. ब्ल्यू ग्रीन आहे कॅनरी आहे तर ते शेवटी सांगतो मी तुम्हाला. लेबल कुठलं आहे डिप्लॉयमेंटचं. ॲप nginx. बाकी रेप्लिका सेट आणि मग डिप्लॉयमेंटमध्ये काय डिफरन्स आहे. म्हणजे आपण दोन्हीकडेच स्पॉड स्पेसिफाय करतो. पहिलं रेप्लिका सेटची YAML फाईल दाखवतो. सेम आहे रेप्लिकास 3 बस इमेज स्पेसिफाय केली आहे. सेम सगळीकडे ते. आणि डिप्लॉयमेंटची YAML फाईल दाखवतो. रेप्लिकास 3 इमेज nginx सेमच आहे. API व्हर्जन पण सेमच आहे. पाहिलं तुम्ही ॲप/v1 ॲप/v1 फक्त इथं काइंड चेंज झाला आहे रेप्लिका सेट आणि काइंड. तर म्हणजे तर हे डिप्लॉयमेंट काय आहे की रेप्लिका सेटचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. म्हणजे जसं की आपल्या अँड्रॉइडचं अपग्रेडेड व्हर्जन आहे जसं की पहिलं होतं. तर तेच त्यांनी अपडेटेड व्हर्जन आहे. याच्यामध्ये ॲडव्हान्स फीचर्स आहेत. तर ते ॲडव्हान्स फीचर कुठले कुठले आहेत तर त्यात व्हिडिओत दाखवलं होतं मी 15 मिनिटाच्या की तुम्ही रोल बॅक करू शकता प्रिव्हियस व्हर्जनला. अपडेटिंग अ डिप्लॉयमेंट
तर ही ही कंडिशन केव्हा येते, ही कंटिन्युअस राहतेच. म्हणजे आपला जो प्रोजेक्ट आहे जो काय मायक्रो सर्व्हिसेस बेस आर्किटेक्चर आहे आपलं, मोनोलिथिक नाही. त्यामुळे आपण छोट्या छोट्या सर्व्हिसेस डिप्लॉय करतो. ही एक सर्व्हिस, ही एक सर्व्हिस, ही एक सर्व्हिस. सपोज फ्लिपकार्टचं ॲप्लिकेशन आहे आणि ही सपोज ग्रोसरी आहे, ही मोबाईल सेक्शन आहे. आणि आता फ्लिपकार्ट सपोज नवीन एखादं व्हर्जन, सपोज आत्ताच फ्लिपकार्टने पर्सनल लोनचं फीचर ॲड केलं आहे. पर्सनल लोन, तर ही सर्व्हिस ॲड केली. म्हणजे ही एक मायक्रो सर्व्हिस झाली, ही दुसरी, आणि आता ही आपल्याला नवीन ॲड करायची. तर सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलपर कोड लिहिणार. सगळ्यात पहिला टास्क आहे डेव्हलपर. कोड कमिट केला, पुश केला की आपली पाईपलाईन रन होणार. ठीक आहे. तुम्ही जेनकिन्स शिकलात तर जेनकिन्स पाईपलाईन यूज होते आपली. फायनली एक इमेज क्रिएट होणार. हे तुम्ही इमेज क्रिएट होणार, इमेजवरनं कंटेनर अप अँड रनिंग होणार. म्हणजेच पॉड असं समजा तुम्ही. आपण कुबरनेटिस यूज करतोय, फक्त डॉकर यूज करायचं असेल तर कंटेनर्स. आता हे जे प्रोसेस आहे पूर्ण, हे पर्सनल लोनचं सपोज मी याला नाव देतोय की 1. म्हणजे टॅक्स आहेत सपोज 1.17, हे नवीन आहे आणि काही कारणाने चालत नाही, म्हणजे वर्क करत नाही आणि आपलं पूर्ण ॲप्लिकेशन फेल्युअर होतं आहे. म्हणजे डाऊन टाईम येतो आहे किंवा काही प्रॉब्लेम्स येत आहेत, मल्टिपल्स रिक्वेस्ट येत आहे तुमच्याकडे की फ्लिपकार्टवर प्रॉब्लेम्स आले. तर अशा वेळेस काय होतं की ऑलरेडी जे तुम्ही ह्या सर्व्हिसेस अप अँड रनिंग होते, ते तुमचं वर्जन होतं, तीच इमेज कंटिन्यू ठेवायची 1.16ची. तर त्या इमेजला जायचं टॅगिंग करून. म्हणजे तुम्ही कुठली पण इमेज घेतली ना, असंच राहतं. म्हणजे नवीन फीचर ॲड केलं तर ते अपडेट करत राहतो त्याची वर्जन. तर इथं आपली इमेज आहे, तिचं वर्जन, ही पहिलीचं वर्जन आहे, ही सर्व्हिस ॲड करण्याच्या आधीचं, तिला आपल्याला परत जायचं. तर त्याला रोल आउट किंवा रोल बॅक बोललं जातं, अपडेटिंग डिप्लॉयमेंट बोललं जातं. तर इथं त्यांनी दिलं स्पेसिफिकली की कसं करायचं ते. आता तुम्ही इथं चेक करतो की कोणती इमेज यूज केली आहे, एनजिनिक्स 1.142. ठीक आहे. आता मला ही चेंज करायची, 1.161ला जायचं आहे. कॉपी पेस्ट. काय कमांड आहे, इमेज सेट करायची कुठली, डिप्लॉयमेंटला. डिप्लॉयमेंटचं नाव काय, इथं वरती एनजिनिक्स डिप्लॉयमेंट नेम. हे कुठल्या कमांडनी कळलं आपल्याला, नुसतं kubectl गेट डिप्लॉयमेंट जरी केलं तरी येतं आहे एनजिनिक्स डिप्लॉयमेंट. kubectl डिस्क्राईब, तर पूर्ण डिप्लॉयमेंटची इन्फॉर्मेशन येते, कधी क्रिएट झालं, लेबल्स कुठले आहेत, काय पोर्ट कुठले. तर हे एनजिनिक्स आपल्या याचं नाव आहे. आणि आता आपण जी इमेज यूज केली तर ती 1.142 होते आधी, आता आपल्याला 1.16ला जायचं. तर एंटर. इमेज अपडेटेड. आता नवीन पॉड्स क्रिएट झाले असणार. kubectl गेट पॉड्स केले, 9 सेकंद, 7 सेकंद, 8 सेकंद, न्यू पॉड्स क्रिएटेड. आता मला परत प्रिव्हियस व्हर्जनला जायचं आहे. हे सपोज मी नवीन व्हर्जन ॲड केलं आहे, तर सेम कमांड आणि ही जी इमेज आहे ओरिजिनल आपल्याला माहिती 1.142 4.2. इतकं सिम्पल आहे. म्हणजे कुबरनेटिस का ते एक बेसिक फीचर आहे त्याचं. ते म्हणजे अजून भरपूर फीचर्स आहेत कुबरनेटिसमध्ये. तर एकदम बेसिक फीचर आहे की ऑटो हिलिंग, सेल्फ हिलिंग किंवा रोल बॅक. kubectl गेट फोर्स हे डिप्लॉय झालेत आपले.
pods ह्या इमेज kubectl get pods -o वाईड केलं. ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी काय म्हणजे कुठल्या नोडवर शेड्यूल झालं आहे ते दाखवतं. तुम्हाला अजून कुठल्या इमेजेस चेक करायची त्या पॉडची व्हर्जन kubectl डिस्क्राईब पॉड आणि पॉड नेम. Nginx 1.142 जी की आत्ता आपण केली होती. हे समजलं ना सगळ्यांना की कुणाला काय डाऊट्स. हे पण सांगितलं होतं मी एडिट करू शकतो आपण डिप्लॉयमेंट म्हणजे तिथं आतमध्ये जाऊन पण चेंज करू शकतो इमेज. तर हे स्टेटस चेक करायचं असेल रोल आउटचं kubectl आणि रोल आउट स्टेटस डिप्लॉयमेंट Nginx डिप्लॉयमेंट. अजून एक कुठली तरी कमांड होती ती राहते. हां, रोल आउट हिस्ट्री. रोल आउटची हिस्ट्री चेक करायची म्हणजे किती व्हर्जन्स तुम्ही चेक केले तर त्याच्यासाठी ही कमांड आहे. बेस्ट पहिलं 4-5 5 वेळा मी चेंज केले व्हर्जन्स ते दाखवते. म्हणजे त्या दिवशी पण ते छोट्या व्हिडिओमध्ये 15 मिनिटाच्या मी चेंज केलं होतं आणि आत्ता एकदा दोनदा चेंज केले त्यामुळे हे दाखवते. चेंज कॉज आपण स्पेसिफाय नाही केला त्यामुळे इथे नन दाखवते. पण रिव्हिजन 4 रिव्हिजन 5 हे लेटेस्ट 5 वाले. एकच मिनिट. लेक्चर चालू. हा लेक्चर चालू आहे. हे समजलं ना सगळ्यांना रेप्लिका सेट काय डिप्लॉयमेंट काय आहे का मी सांगतो की तुम्ही क्लस्टर क्रिएट केलंय ना की नाही केलं पण. तर रेप्लिका सेट काय की एक लोअर लेवल ऑब्जेक्ट आहे. काय करते इन्श्युअर स्पेसिफाय नंबर ऑफ पॉड रेप्लिकाज आर रनिंग. तर डिप्लॉयमेंट काय हायर लेवल ऑब्जेक्ट म्हणजे एक हायर व्हर्जन आहे बस. ॲडिशनल फीचर प्रोव्हाइड करते एवढं डिफरन्स आहे. तर ह्याच्यातले इम्पॉर्टंट फीचर काय डिप्लॉयमेंट प्रोव्हाइड्स ॲडव्हान्स फीचर्स सच ॲज रोलिंग अपडेट्स रोलबॅक्स सेल्फ हिलिंग कॅपेबिलिटी. वायर रेप्लिका सेट ओनली सपोर्ट स्केलिंग अँड मॅनेजिंग रेप्लिका. रेप्लिका सेटचं काम काय होतं फक्त आपण पाहिलं की रोलिंग अपडेट्स हे डिप्लॉयमेंटचं फीचर आहे रेप्लिका सेट देत नाही. रोल बॅक्स पण म्हणजे आपण प्रिव्हियस व्हर्जनला जातो त्याला रोल बॅक बोललं जातं. आणि सेल्फ हिलिंग कॅपेबिलिटी सेल्फ हिलिंग रेप्लिका सेटचं पण फीचर आहे म्हणजे ते ॲडिशनल दिलं आहे. आणि डिप्लॉयमेंट इज अ प्रिफर्ड वे टू डिप्लॉय अन ॲप्लिकेशन. आपण पण डिप्लॉयमेंटच यूज करणार आहे. म्हणजे ही डिप्लॉयमेंट डॉट एम एल फाईल फिक्स राहते तुमच्या क्लस्टरमध्ये किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये.
लेबल्स आणि सिलेक्टर्स पाहणार आहे म्हणजे आपण त्याचा यूज काय. कुबरनेटिस सर्व्हिसेस स्टार्ट करतो आपण. कुबरनेटिस सर्व्हिसेस सर्व्हिस. तर सर्व्हिस कशासाठी यूज करतोय आपण, तर डिप्लॉयमेंट कशासाठी यूज करतोय की इन्शुअर दॅट नंबर ऑफ पॉड्स आर ऑलवेज रनिंग. म्हणजे आपण जेवढे पॉड्स स्पेसिफाय केलेच रेप्लिकामध्ये, तर ते डिप्लॉयमेंट स्पेसिफाय करतं की डिप्लॉयमेंट इन्शुअर करतं की तेवढे नंबर ऑफ पॉड्स ऑलवेज रनिंग आहे. पण ही सर्व्हिसचा यूज काय, तर मी दाखवतो की तुम्ही जो पण पॉड घेताय kubectl गेट पॉड्स हायफन वाईड, त्याचा आय पी ॲड्रेस आहे पहिले 192.168.62.149 याच्यावर जातोय मी. आणि हे अजून आपला ॲप सपोज कॉपी करतोय, पेस्ट करतोय, पोर्ट 80 आहे म्हणजे त्यामुळे स्पेसिफाय नाही केलं, बाय डिफॉल्ट 80 आहे, तर काही होत नाही. तर सपोज मी नोडवर जातोय कुठल्या, म्हणजे आपल्या आय पी ॲड्रेसला ॲक्सेस करतोय, काय आपलं ॲप्लिकेशन लाईव्ह भेटणार नाही. तर आपलं ॲप्लिकेशन एक्सपोज करण्यासाठी, म्हणजे एक्सपोज आउटसाइड द वर्ल्ड, म्हणजे लाईव्ह जाण्यासाठी, आता हे कसं मी टाकलंय की ICICI बँक आणि हे हिट केलं, तर याच्या मागे एक आय पी ॲड्रेस आहे जो की तो लाईव्ह जातोय, म्हणजे ते आपण आउटसाइड वर्ल्डला एक्सपोज केलं असं म्हणतात. तर तसंच आपले जे पॉड्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं ॲप्लिकेशन आहे, ते आउटसाइड वर्ल्डला एक्सपोज करण्यासाठी सर्व्हिसेसचा यूज करतो आपण. बाय डिफॉल्ट असं फक्त आय पी ॲड्रेसवर किंवा डिप्लॉयमेंट क्रिएट करून होत नाही. तुमचं ॲप्लिकेशन जर लाईव्ह जायचं असेल तर तुम्हाला सर्व्हिसेसचा यूज करावा लागतो. डिप्लॉयमेंट अँड सर्व्हिस. हे एक झालं की आपण सपोज हे माझं क्लस्टर आहे, म्हणजे EKS क्लस्टर, याला मी सांगितलं की याच्यात मध्ये पॉड होस्टेड आहे, आता आपण EKSच क्रिएट केलंय. त्यामुळे पॉड्स क्रिएट करेल आणि बाहेरचा युजर्स आहे, जसं मी ICICIला हिट केलं, मी युजर झालो, आपल्या ॲप्लिकेशनला हिट करायचं, तर ती मी सांगितलं एक सर्व्हिस क्रिएट करावी लागेल कुबरनेटिसमध्ये. सर्व्हिस त्याचा यूज आहे की आपण बाहेरच्या जगाला आपलं ॲप्लिकेशन यूजसाठी देतो आहे. अजून सर्व्हिसेसचा यूज काय आहे, आता आपले मल्टिपल पॉड्स आहेत, असं नाही की प्रत्येक पॉड सेपरेट आहे, त्यांच्यामध्ये पण कम्युनिकेशन हवं आहे आपल्याला, म्हणजे ते एकमेकांशी कम्युनिकेट करताय, म्हणजे तुम्ही पिंग करू शकताय किंवा ऑलवेज रेडी टू कम्युनिकेट अशी सिस्टीम हवी, तेव्हा आपण सर्व्हिसेसचा यूज करतो आपण. याच्यामध्ये
तीन मेन टाईपच्या सर्व्हिसेस आहे कुबरनेटिसमध्ये. 3 मेन टाइप्स. एक क्लस्टर आयपी, दूसरी है नोड पोर्ट, आणि तीसरी है लोड बैलेंसर. क्लस्टर आयपी, नोड पोर्ट आणि लोड बॅलन्सर. क्लस्टर आयपी काय आहे? बाहेरच्या जगाला तुमचं ॲप्लिकेशन होस्टेड नाही करू शकत, म्हणजे आउटसाईड वर्ल्डसाठी तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन लाईव्ह नाही करू शकणार. याच्यामध्येच म्हणजे फक्त क्लस्टरमध्ये तुम्ही कम्युनिकेट करू शकणार आहे. तर त्याच्यासाठी क्लस्टर आय पी नावाची सर्व्हिस आहे. म्हणजे मी जसं सांगितलं की हे सर्व्हिस याचा यूज काय आहे की बाहेरच्या जगाला आपलं ॲप्लिकेशन म्हणजे वर्ल्डला आपण एक्सपोज केलं आहे लाईव्ह जाण्यासाठी. पण अशा पण कंडिशन्स असतात की फक्त इंटरनली मला सपोज माझी टेस्टिंगची टीम आहे किंवा डेव्हलपिंगची टीम आहे आणि मला टेस्ट करायचं की माझं पूर्ण पॉड्स एक चालतात की नाही, तेव्हा क्लस्टर आय पी सर्व्हिस यूज होते. कारण का त्याच्यातच आपण तेवढ्या क्लस्टरमध्येच ॲक्सेस घेतो आहे, आउटसाईड ॲक्सेस देत नाही. कारण का काय गरजच नाही. जेव्हा तुम्ही प्रॉडला असता प्रोडक्शन एन्व्हायरमेंटला तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल सर्व्हिसेसची गरज आहे, तोपर्यंत आपण क्लस्टर आय पीच यूज करतो. तर याच्यात असं म्हणतं आहे की कुबरनेटिस एक्सपोज द सर्व्हिसेस विदिन द क्लस्टर. विदिन द क्लस्टर, फक्त विदिन द क्लस्टर ही सर्व्हिस. एक ॲक्च्युअलमध्ये कसं होतं ते दाखवतो तुम्हाला मी, तेव्हा तुमचं चांगलं डेटा एम एल फाईल लिहा. पण एक माहिती पाहिजे, क्लस्टर आय पी म्हणजे विदिन द क्लस्टर फक्त ॲक्सेस आहे. अजून एक की नोड पोर्ट. हे सपोज याचा यूज कुठं होतो स्टेजिंग एन्व्हायरमेंटला, की तुमच्या तुम्ही क्लस्टर आय पीच्या पुढची स्टेप आहे स्टेजिंग एन्व्हायरमेंटला, की तुम्ही तुम्ही जेव्हा मग एखादं ॲप्लिकेशन डिप्लॉय केलं आहे म्हणजे कुबरनेटिस पॉड्स क्रिएट केले, तेव्हा तुम्हाला ते ॲक्च्युली टेस्ट करायचे की आय पीद्वारे की एक्सेस होत आहे का नाही. तर याद्वारे तुम्ही काय करू शकता की नोड, आपल्याला तर नोड कुठले आहेत, हे 2 नोड्स आहेत. तर ती सर्व्हिस एम एल फाईल द्यायची आणि हे नोड पोर्ट हे ह्या आय पीद्वारे आपल्याला ॲक्सेस भेटणार आहे. तर नोड्स आय पी आपण यूज करतोय, त्याला नोड पोर्ट सर्व्हिस बोललं जातं. हीचं म्हणजे मोस्ट ऑफ दी एवढा यूज नाही होत, पण काही काही केसेसमध्ये आपण यूज करतो नोड पोर्ट सर्व्हिस. आणि फायनली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लोड बॅलन्सर सर्व्हिस. हीच सगळेजण यूज करतात म्हणजे मोस्ट ऑफ दी टाईम. म्हणजे ॲटोमॅटिकली आता तुम्ही ई केस यूज करताय, तर तुम्हाला जर तुम्ही एम एल फाईल लिहिली, एक लोड बॅलन्सर क्रिएट करून देईल. आणि दाखवतो म्हणजे ए डब्ल्यू एस ऑटोमॅटिकली एक लोड बॅलन्सर क्रिएट करेल आणि त्या यू आर एलवर तुमचं ॲप्लिकेशन जर ॲक्सेस केलं, जसं तुम्ही लोड बॅलन्सर शिकला होता की ते एच टी टी पी डी इन्स्टॉल करून तर जो डी एन एस घेतला, तर याचं ॲडिशनल फीचर काय आहे की हे लोड बॅलन्सिंग पण करते. आणि हे नोड पोर्ट वगैरे याच्यामध्ये ती फीचर नाही आहे. ऑलवेज म्हणजे प्रिफर्ड चॉईस लोड बॅलन्सर जाते. याचे सेपरेट यूज केसेस आहे. म्हणजे मी सांगितलं की जस्ट डेव एन्व्हायरमेंटला पाहिजे तर ते विदिन द क्लस्टर म्हणजे क्लस्टर आय पी सर्व्हिस क्रिएट करतात. जर स्टेजिंगला पाहिजे की ॲक्च्युअली आय पी ॲप्लिकेशन लाईव्ह कसं वर्क करतं आहे, म्हणजे त्याचं यू आय कसं आहे,
पूर्ण सर्व्हिसेस एकमेकांशी कम्युनिकेट करताय का नाही, तर नोड पोर्ट बेटर केस आहे. आणि शेवटी फायनली आपलं ॲप्लिकेशन लाईव्ह जाते तेव्हा लोड बॅलेन्सर प्रिफर्ड चॉईस. मी एक लोड बॅलन्सरचा म्हणजे ॲक्च्युअल थोडा डेमो देऊन देतो. तर तुम्ही कुबरनेटिस सर्व्हिसेस टाकताय, सर्व्हिस सर्व्हिस काय इथं पण एक्सपोज अन ॲप्लिकेशन रनिंग इन युअर क्लस्टर. पॉडवर काय आपलं ॲप्लिकेशन रनिंग एवढं तर सगळ्यांना कळलंच असेल आतापर्यंत. तर ते एक्सपोज करायचे कुठं, सिंगल आउटवर्ड फेसिंग एंड पॉईंट. सिंगल आउटवर्ड फेसिंग एंड पॉईंट कुठला आहे, हा सिंगल आउटवर्ड फेसिंग एंड पॉईंट आहे. इवन वेन द वर्कलोड इज स्प्लिट अक्रॉस मल्टिपल बॅकेंड्स. आता याचं मिनिंग काय की इवन दो तुमच्याकडं मल्टिपल नोड्स आहेत, हे मल्टिपल नोड्स आहेत, मल्टिपल पॉड्स आहेत, त्याच्यावर तुमचं ॲप्लिकेशन आहे, म्हणजे मल्टिपल आय पीच बेसिकली डील करतोय आपण, हे पाहिलं तुम्ही. पण अशा वेळेस आपल्याला आपल्या एक सिंगल एंड पॉईंटद्वारे आपलं ॲप्लिकेशन यूज करायचं आहे, तर ते शोध त्याचे सर्व्हिसेस यूज करतो. सर्व्हिसचा अजून एक फीचर आहे, क्लस्टर आय पी टाईप आहे, दुसरा नोड पोर्ट, तिसरा लोड बॅलन्सर. पण हे कुबरनेटिसचं डॉक्स आहे, ह्याच्यातूनच तुम्हाला करायचं. हे मी का दाखवतोय फायनली, कारण का तुम्हाला जर क्रिएट करायला लावलं किंवा काहीतरी कुबरनेटिसवर काम आलं तर हेच फॉलो करायचे तुम्हाला. म्हणजे माझ्याकडे पी पी टी पण आहे, पण ते हे तुम्हाला रीड करता आलं पाहिजे. सपोज तुम्हाला सांगितलं की इंग्रेस क्रिएट करा, तर इथं इंग्रेसवर जाऊन स्पेसिफाय करू शकता तुम्ही कसं. पण हे तुम्हाला ह्या टर्म्स फॅमिलियर पाहिजेत. हे कुबरनेटिस इतकं हेक्टिक काय, तर ते याच्यामुळंच म्हणजे भरपूर फीचर्स आहेत त्याचे. तुम्हाला बेसिक जर कळलं ना की बेसिक्स काय आहेत कुबरनेटिसचे, काय यूज करतोय, तर ते खूप इझी होऊन जातं टॅकल करणं कुठली पण सिच्युएशन. सर्व्हिसेसबद्दल मी बेसिक सांगितलं म्हणजे इंट्रो. प्रॅक्टिस आपण उद्या पाहू. तोपर्यंत मी आतापर्यंत काय काय केलं ते सांगतो तुम्हाला. कुबरनेटिस आपण EKS क्लस्टर क्रिएट केले, जे की मॅनेज क्लस्टर आहे. मॅनेज क्लस्टर म्हणजे आपण एक सेल्फ होस्टेड क्लस्टर असतं, म्हणजे सेल्फ मॅनेज, म्हणजे स्वतः मॅनेज करतोय. आणि एक क्लाउड मॅनेज क्लस्टर्स राहतात, हे अजूर कुबरनेटिस सर्व्हिस, गुगल कुबरनेटिस इंजिन, जे की आपण EKS क्रिएट मॅनेज बाय AWS. तुम्ही AWS DevOps शिकताय, तर तुम्हाला तुम्ही पण ऑर्गनायझेशनमध्ये हेच सांगा, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये पण, की मी EKSच केलं होतं. तर EKS क्रिएट केलं पहिल्यांदा. कुबरनेटिस कंपोनंट मध्ये मी सांगितलं होतं की क्लस्टर काय,
क्लस्टर म्हणजे नथिंग बट मल्टिपल मास्टर अँड वर्कर नोड्स, जेवढे त्याला क्लस्टर बोललं जातं. नोड्स काय, मास्टर म्हणजे आर्किटेक्चर पाहिलं होतं आपण कुबरनेटिसचं. म्हणजे तुम्ही आतापर्यंत पाहिली नसतील लेक्चर किंवा स्वतःला विचारून बघा हे येते की मला. मास्टर नोडचे कंपोनंट पाहिले होते, वर्कर नोडचे कंपोनंट पाहिले होते. वर्कर नोड्स, मास्टर नोडचे कंपोनंट कुठले होते? क्यूब एपीआय सर्व्हर, क्यूब शेड्यूलर, ETCD आणि क्लाउड कंट्रोलर मॅनेजर. वर्क नोडचे कंपोनंट क्यूबलेट, क्यूब प्रॉक्सी आणि कंटेनर रन टाइम, जे की डॉकर यूज करतो आपण. तिसरे आपण पॉड पाहिले. व्हॉट इज पॉड? एक सिंपल pod.ml फाईलने डिप्लॉय होतं. बरं, कमांड्स पाहिल्या होत्या, kubectl कमांड्स. त्यानंतर आपण डिप्लॉयमेंट पाहिली. जे की अपग्रेडेड व्हर्जन आहे रेप्लिका सेटचं. रेप्लिका सेट काय हे पण माहिती पाहिजे तुम्हाला. आता आपण सर्व्हिसेस पाहतोय. म्हणजे आपलं ॲप्लिकेशन आपण डिप्लॉय केलं आहे. कसं डिप्लॉयमेंट थ्रू? आता आपले ॲप्लिकेशन बाहेरच्या पब्लिक करायचं आहे जगाला, तर ते सर्व्हिसेस थ्रू करतो आपण. 3 टाईपचे सर्व्हिसेस आहे, क्लस्टर IP, नोड पोर्ट आणि लोड बॅलन्स. इथपर्यंत आपण पाहिजे. तर तुम्ही म्हणजे मला माहिती इझी नाही कुबरनेटिस, ठीक आहे, थोडं करत जावं. म्हणजे एवढं एक पॉड तरी क्रिएट करा, डिप्लॉयमेंट क्रिएट होते की नाही फक्त बघा काय एरर येतोय. सर्व्हिसेस ह्या 3 पाहणार आहे आपण. अजून इन डिटेल मी सांगणार आहे. पण क्लस्टर IP, नोड पोर्ट आणि लोड बॅलन्स. नोड पोर्ट नावाटच आहे, नोड ह्या नोडचा IP घ्यायचा आहे आणि पोर्ट, एखादा पोर्ट स्पेसिफाय करायचं. ते पोर्ट पण नाही ना 30,000 आणि 32,600च्या मध्येच पाहिजे असं स्पेसिफिकेशन आहे. म्हणजे एक त्यांनी स्पेसिफाय केलं की 30,000 to 32,000 500च्या आसपास. ॲक्च्युअल नंबर माहिती नाही आला, पण ते तर तेवढ्याच रेंजमध्ये. ते ॲक्च्युअल नंबर काय ते 32,656 ह्या रेंजमध्ये स्पेसिफाय करायचं राहतं. आणि नोडचा IP घ्यायचा. म्हणजे सपोज आता मला नोड पोर्ट सर्व्हिस क्रिएट करायची, तर मी काय करणार, सपोज ह्या नोडवर पडूचे हा पब्लिक IP काय 43 कॉपी, आणि पोर्ट नंबर देणार जो की 30,000 आणि 32,500च्या मध्ये राहतो. ही नोड पोर्ट सर्व्हिस आहे. हे म्हणजे कुबरनेटिसने स्पेसिफाय केले की असं तुम्ही नोड पोर्ट सर्व्हिस एक्सपोज करू शकता. लोड बॅलन्सर तर काही नाही. आपल्या लोड बॅलन्सर जेव्हा तुम्ही क्रिएट करताय तेव्हा एक DNS भेटतो, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एक DNS नाही, तर त्याद्वारे ते कॉपी करायचं आणि डायरेक्ट ॲक्सेस करायचं आपल्या ॲप्लिकेशन. एक सिंगल एंड पॉईंट भेटतो. तर हे आहे सर्व्हिसेसबद्दल. ठीक आहे. सिकली कुणाला काही डाऊट्स आहे का? तर थांबूया आपण. मग समजतंय नाही म्हणजे योगेश समजते का? तुम्ही कळते थोडं सर, पण थोडंसं हार्ड कन्सेप्ट आहे. ठीक आहे चालते. आणि म्हणजे हा थोडा फक्त आणि इश्यू काय होतंय ते जे
क्लस्टरचं जे अकाउंट आहे ना, ते अकाउंट क्रिएट केल्यानंतर ते होतंय क्रिएट, पण ते डिलीट केलं की परत इन्स्टॉल करावं लागते ना. मग ते इन्स्टॉल करायचं म्हणलं की ते सेम प्रॉब्लेम परत फेस होतोय. अच्छा, तुम्हाला मी करतो कनेक्ट लगेच आता. तुम्ही आहात ना फ्री? तुम्ही शेअर करा स्क्रीन. हो, झालंय का तुमचं ऍक्च्युली शेअर? बाहेर निघालोय अच्छा मी. अच्छा, ठीक आहे, नो इश्यूज, चालेल. होतंय, पण तो एक प्रॉब्लेम येतोय. म्हणजे मला तर प्रॉब्लेम येतोय तुम्ही तो, काय करा, म्हणजे की त्याचं तुम्ही म्हणला होता म्हणजे ना की झाल्यानंतर आपण. नाही, म्हणजे काय मॅन्डेटरी नाही डिलीट करणं. आता जोपर्यंत कुबरनेटिस होतंय नाही नाही, तोपर्यंत पण नाही तुम्ही नाही, मॅन्डेटरी नाहीये, बट बिल तर वाढतंय ना. ऍक्च्युली मी आधीच ड्यू मध्ये आहे. त्यांचं बिल नाही भरत आहे म्हणून त्यांचं मेल यायला लागलेत, मला मेसेज यायला नाही लागलेत. नाही, पण हे कुबरनेटिस जर शिकायचं ना, म्हणजे सगळ्यांना सांगतो की बिल तर येणारच आहे. आणि तुम्हाला म्हणजे एवढं पण नाही बिल येणार बेसिकली. पण ते अकाउंट काय करा की तुम्ही जर अकाउंट सस्पेंड होऊ शकतं हो म्हणजे ते. सस्पेंड करा आणि माझं नवीन पण आता अकाउंट क्रिएट सध्या. करा, त्याच्यात काही इश्यू नाही. पण कुबरनेटिसची प्रॅक्टिस करा असं म्हणणं. हो तेच हो. अकाउंट यूज केलं पाहिजे असं काही नाही. नवीन पण तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, चलो बाय. बाय बाय, गुड नाईट.